संत पौलाने कलैसेकरास पाठविलेल्या पत्रातून घेतलेले वचन. आम्ही तुम्हाविषयी ऐकल्या दिवसापासून तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधाच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर आणि सहनशक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाने भागीदार होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेले मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. प्रभूचा शब्द आहे. स्तोत्रगीत. प्रभु तव नाम सुवंदित भावे. प्रभु तव नाम सुवंदित भावे. प्रभु तव नाम सुवंदित भावे. सदोदित मी वंदुनी तुझला. सदोदित मी वंदुनी तुझला. मी चिरकाळ जगावे. मी चिरकाळ जगावे. प्रभु तव नाम सुवंदित भावे. प्रभु तव नाम सुवंदित भावे. आयुष्याच्या हरक्षणी. आयुष्याच्या हरक्षणी. मी तव नाम जपावे. मी तव नाम जपावे. तव नामाचा घोष करीता. तव नामाचा घोष करीता. तू मम भूख बनावे. तू मम भूख बनावे. प्रभु तव नाम सुवंदित भावे. प्रभु तव नाम सुवंदित भावे. सदोदित मी वंदुनी तुझला. सदोदित मी वंदुनी तुझला. मी चिरकाळ जगावे. मी चिरकाळ जगावे. प्रभु तव नाम सुवंदित भावे. प्रभु तव नाम सुवंदित भावे. जयघोष. Hallelujah.
प्रभु तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. लोकसमुदाय येशूजवळ गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यापैकी एक शिमोनचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा आत लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपणाला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग तो आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभो, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो आणि त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब आणि योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनला म्हणाला, भिऊ नकोस, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. प्रभूचे हे शुभवर्तमान. जो श्रद्धेत टिकत नाही तो कशातच टिकत नाही. यशया अध्याय 6 ओवी 9. ख्रिस्ताठाई एकत्रित माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, काही वर्षापूर्वी कलकत्ता येथे मदर तेरेझा, धन्यवादित मदर तेरेझा यांच्या सिस्टरांनी कुष्ठरोग्यांसाठी खुल्या केलेल्या इस्पितळाला भेट देण्याचा योग माझ्या नशिबी आला. समाजाने वाईट टाकलेल्या आणि कुटुंबाने नाकारलेल्या ह्या कुष्ठरोग्यांची सेवा मदर तेरेझाच्या सिस्टर मोठ्या आनंदाने दररोज करीत आहेत. वॉर्डमध्ये फिरत असताना आणि रुग्णांना भेट देत असताना माझं लक्ष एका उंच पुऱ्या आणि धिप्पाट अशा गोऱ्यापान माणसाकडे गेलं. तो त्यावेळी एका कुष्ठरोग्याची जखम धुवून त्याला मलमपट्टी करत होता. मला वाटलं एखादा धर्मगुरू असेल, परंतु चौकशी केल्यानंतर मला समजलं की तो ॲलेक्स आहे. त्याचं नाव ॲलेक्स आहे. मूळचा तो स्पेनचा, आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. पेशाने तो डॉक्टर आहे आणि इतर डॉक्टरांपेक्षा काहीतरी वेगळं निराळं असं करावं म्हणून त्यांनी भारतातील मिशन कार्य करण्यासाठी भारत देश गाठला आणि गेली तब्बल 13 वर्षे कलकत्ता येथे मदर तेरेझांच्या सिस्टरांसमवेत तो मिशन कार्य करत आहे. विमानाने प्रवास करणारा ॲलेक्स आता सायकलवर फिरतो. गादी आणि उशीवरती, मखमली गादी उशीवरती झोपणारा ॲलेक्स आता सतरंजीवरती झोपतो. चमचमीत काट्या चमच्याने जेवण घेणारा ॲलेक्स आता स्वतःच्या हाताने कुष्ठरोग्यांना घास भरवितो. लोक जेव्हा ॲलेक्सला विचारतात की ॲलेक्स, हे सर्व तुम्ही कशासाठी करता, तेव्हा स्मित हास्य देत तो सांगतो, मला झालेल्या दैवी पाचारणामुळे. ख्रिस्ताठाई एकत्रित जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पाचारण हा शब्द ऐकला की लगेच आम्ही त्याचा संबंध धर्मगुरू आणि धर्मभगिनीशी जोडतो. मग आपण त्याचा व्यापक असा अर्थ लावत नाही. पाचारण हे परमेश्वराने निर्माण केलेल्या प्रत्येक व्यक्तीला आहे
असं लेवीय पुस्तकामध्ये अध्याय 19:2 मध्ये खुद्द परमेश्वर आपणास सांगतो, बी होली एज आय एम होली. मी ज्याप्रमाणे पवित्र आहे तसे सर्व तुम्ही पवित्र असा. हे परमेश्वराने आम्हा सर्वांना केलेलं पाचारण आहे. आणि म्हणूनच आज आपण आपल्या मनन चिंतनासाठी विषय निवडलेला आहे पवित्र मरिया आणि तिचे दैवी पाचारण. पवित्र मरिया वयाच्या अगदी 14व्या वर्षी तिला परमेश्वराने देवाची आई होण्यासाठी निवडले असे बायबल पंडित आम्हाला सांगतात. तर त्याही पलीकडे जाऊन त्याही पुढे जाऊन चर्चचे पंडित फादर्स ऑफ द चर्च आम्हाला सांगतात की पवित्र मरिया जेव्हा आपल्या आईच्या उदरात होती तेव्हा तिला मूळ पापापासून वाचवण्यात आलं. शी वॉज एनवलप्ड. तिला दूर ठेवण्यात आलं मूळ पापापासून. इर्मिया संदेष्टा अध्याय 1:5 मध्ये म्हणतो की आमची निवड देखील, प्रत्येकाची निवड देखील आईच्या उदरात असताना परमेश्वराने केलेली आहे. मी तुला आईच्या उदरात असताना निवडलं आहे असं इर्मिया संदेष्टा अध्याय 1:5 मध्ये आम्हाला सांगतो. आणि म्हणूनच जे पाचारण पवित्र मरियेला झालेलं होतं तेच पाचारण तुम्हाला आणि मला झालेलं आहे पवित्र राहण्यासाठी. परंतु पवित्र मरियेने ह्या पाचारणाची योग्य ती काळजी घेतली. आणि ती काळजी तिने कशी घेतली ही आपण पुढील 4 मुद्द्यामधून लक्षात घेऊया. पहिला मुद्दा, पवित्र मरिया आणि तिला झालेल्या दैवी पाचारणाचा तिने केलेला स्वीकार. पवित्र मरियेची श्रद्धा आणि त्यापोटी तिचे निस्वार्थी सेवामय जीवन हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, पवित्र मरियेची त्यागमय वृत्ती केवळ तिला झालेल्या दैवी पाचारणामुळे. आणि शेवटी पवित्र मरियेला झालेल्या दैवी पाचारणामुळे तिने आपल्या जीवनात आलेल्या संकटांना, दुःखांना, अडीअडचणींना मोठ्या आनंदाने स्वीकारलं. पहिला मुद्दा, दैवी पाचारण आणि पवित्र मरियेने केलेला देवाची आई होण्याचा स्वीकार. देवदूताने जेव्हा पवित्र मरियेला, गाब्रिएलने जेव्हा पवित्र मरियेला संदेश दिला की तू देवाची आई होणार आहेस, तेव्हा ही जबाबदारी स्वीकारायची की नाही ह्याचं संपूर्ण मानवी स्वातंत्र्य मरियेला होतं. आणि म्हणूनच संत लूक अध्याय 1:29 मध्ये आम्हाला सांगतो की मरिया गोंधळली. ती केवळ गोंधळली नाही तर तिने प्रश्न देखील केला की हे कसं शक्य आहे, मला पुरुष ठाऊक नाही. हा प्रश्न म्हणजे तिचा अविश्वास नाही, हा प्रश्न म्हणजे तिची श्रद्धेची, विश्वासाची परीक्षा. आणि ह्या परीक्षेमध्ये मरिया उत्तीर्ण ठरली, पास झाली. कारण देवदूताने जेव्हा मरियेला सांगितलं की परमेश्वराला काहीच अशक्य नाही, अध्याय 1:39 लूक लिखित, तेव्हा तिने त्या शब्दांवरती विश्वास ठेवला. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं, संपूर्ण रात्रभर कष्ट करून देखील जेव्हा शिमोन आणि त्याच्या सहकार्याला काहीच मिळालं नाही आणि येशू त्यांना सांगतो की खोल हाका, मचवा आतमध्ये न्या, उजव्या बाजूला जाळी सोडा. तेव्हा शिमोनने लगेच प्रश्न केला, संपूर्ण रात्रभर आम्ही कष्ट केलेला आहे, ह्याचा अर्थ काय? कारण शिमोन देखील गोंधळला, त्याला देखील संभ्रम आणि एक प्रश्न पडला की हा सुताराचा पुत्र, मी हाडा मांसाचा कोळी, जाळं कुठे टाकावं हे मला ठाऊक नाही, ह्याची कल्पना मला नाही. सुताराच्या पोराने आता कोळ्याच्या पोराला सांगायचं मासेमारी कशी करायची. परंतु त्यानंतर त्याने ख्रिस्त ओळखला होता म्हणून तो म्हणाला लगेच, पण तुम्ही सांगत आहात म्हणून, कारण दुसरं कोणी सांगितलं असतं तर कदाचित शिमोनने त्याला फटकारलं असतं, ऐकलं नसतं. पण ख्रिस्ताची योग्य ती ओळख त्याला पटली होती, त्याची शिकवण त्याने ऐकली होती आणि म्हणून तो सांगतो केवळ तुम्ही सांगत आहात म्हणून मी जाळे सोडतो. आणि मग काय रिझल्ट लागलं, काय त्यांना भेटलं ते आम्हा सर्वांच आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकलं. मरियेची देखील अशीच स्थिती होती, ती गोंधळली होती, परंतु त्या गोंधळापोटी तिने आपला विश्वास आणि श्रद्धा सोडली नाही. मरियेप्रमाणे बऱ्याच वेळेला उपस्थित आपण सर्वजण गोंधळलेलो असतो. कदाचित आर्थिक जबाबदारी पेलवत नाही आणि मग आपण जीवनात गोंधळून जातो. कदाचित योग्य ते स्थळ आपल्याला भेटत नाही तेव्हा आपण जीवनात गोंधळून जातो. चांगल्या प्रकारची नोकरी नाही, चांगलं शिक्षण केलेलं आहे, आपण गोंधळतो. आपल्या वाढणाऱ्या लहान मुलांना, मुलींना, तरुणींना
चांगलं मार्गदर्शन करावं, चांगल्या ठिकाणी त्यांनी योग्य शिक्षण घ्यावं, त्यासाठी आपण त्यांना कोणत्या शाळेमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये दाखल करावं, तेव्हा देखील आपण गोंधळलेलो असतो. निवड कोणती करावी, योग्य निवड, तेव्हा देखील आपण गोंधळलेलो असतो. परंतु विश्वास हरवून बसू नये अशा वेळेला. तर मरियेप्रमाणे अशा वेळेला आपण जर प्रश्न केला परमेश्वराला, तर त्यामध्ये काही गैर नाही, काही वाईट नाही, तो आपला अविश्वास नाही. परमेश्वराकडे आपण आपलं मन मोकळं करू शकतो, परंतु त्याचबरोबर मरियेप्रमाणे श्रद्धा आणि विश्वास ठेवायला देखील आपण कमी आणि उणे पडू नये. आणि हाच मरियेने आम्हासाठी आदर्श दिलेला आहे की जेव्हा तिने दैवी पाचारणाचा स्वीकार केला तेव्हा संपूर्ण मनाने स्वीकार केला. त्यामध्ये तिने स्वतःचा हेतू बघितला नाही, तर परमेश्वराच्या योजना सफल होण्यासाठी तिने ह्या दैवी पाचारणाचा स्वीकार केला. आपण गोंधळलेलो असताना परमेश्वरावरती विश्वास ठेवतो का, म्हणून थोडा वेळ चिंतन करूया. दुसरा मुद्दा, मरियेचं दैवी पाचारण आणि तिची निस्वार्थी सेवामय वृत्ती. मरियेला जेव्हा कळलं की तिची मावस बहीण एलिझाबेथ ह्या म्हातारपणामध्ये गरोदर आहे आणि ती 6व्या महिन्यात आहे, तेव्हा आपल्या स्वतःच्या गरोदरपणाचा विचार न करता मी परमेश्वराची आई होणार आहे, देवाच्या पुत्राची आई होणार आहे, ह्याचा विचार न करता लागलीच ती एलिझाबेथच्या सेवेसाठी हजारो मैलाचा प्रवास करून तिच्या सेवेसाठी तिकडे गेली, असं संत लूका आम्हाला सांगतो. आणि त्या काळी आजच्याप्रमाणे वाहनं नव्हती, ट्रान्सपोर्ट्स नव्हते. गाढवाच्या पाठीवर खडका डोंगर वाटातून तिने हा प्रवास केला. काना गावी देखील जेव्हा ती आमंत्रित व्यक्ती होती, आणि आमंत्रित व्यक्ती मेजवानीसाठी गेल्यानंतर ते स्थानापन्न होतात, ते किचनमध्ये जात नाही, स्वयंपाकघरात जात नाही, ते घर धण्याचं डिपार्टमेंट आहे. संबंधित व्यक्ती जे तिकडे निवडलेले आहेत त्यांचं डिपार्टमेंट आहे. परंतु मरिया अशा वेळेला स्वयंपाकघरात गेली का? कदाचित ते लग्न गावातलंच असेल, व्यक्ती ओळखीचीच असेल, आणि ह्या व्यक्तीला काही कमी जास्त पडू नये म्हणून ती तिकडे गेली. आणि तिच्या लक्षात आलं की वाईन संपलेली आहे, द्राक्षरस संपलेला आहे. आणि अशा वेळेला घर धण्याला काहीही न सांगता ती आपल्या पुत्राकडे जाते आणि त्याला विनंती करते, त्यांच्यासाठी काहीतरी कर, माझ्यासाठी काहीतरी कर असं सांगितलं नाही, त्यांच्यासाठी काहीतरी कर. तिला तळमळ होती, तिला कळकळ होती इतरांविषयी, आणि ह्यामध्ये तिचा हेतू स्पष्ट होता, निस्वार्थी, कुठल्याही प्रकारची तिला अपेक्षा नव्हती. आज तुम्हाला आणि मला इतरांची सेवा करण्यासाठी मरियेप्रमाणे हजारो मैलाचा प्रवास करण्याची गरज नाही, कारण आज हे गरजवंत आमच्या आजूबाजूला आहेत. कदाचित ते आमच्या कुटुंबात असतील, कदाचित खाटेला खेळलेली माझी सासू आणि सासरा असेल, कदाचित व्यसनाधीन माझा पती दीर असेल, कदाचित वयात येत असणारी माझी मुलं असतील, कदाचित माझे वयस्कर आई वडील असतील. ह्यांच्याप्रती मी निस्वार्थी सेवा करायला तयार असतो का, की मला काहीतरी मिळेल ह्या मार्गाच्या शोधात मी असतो? तसं असेल तर मग ती सेवा व्यर्थ आहे. कारण परमेश्वर खुद्द सांगतो की शास्त्री आणि पुरुष देखील तसं करतात. आपण मरियेप्रमाणे निस्वार्थी सेवा करायला नेहमी तत्पर असायला हवं, कारण निस्वार्थी सेवा देखील एक दैवी पाचारणाचाच भाग आहे. हे मरियेने ओळखलं, ताडलं, जाणलं, आणि त्यासाठी ती नेहमीच निस्वार्थी सेवा करण्यासाठी हजर होती. आपण देखील मरियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निस्वार्थी सेवा करण्यासाठी, मग त्याच्यातून आपल्याला काय फायदा होतो हा मनात विचार देखील आणू नये. निस्वार्थी सेवा करण्यासाठी हेतू स्पष्ट ठेवून, सफळ निर्मळ ठेवून नेहमी तत्पर तयार असावे, म्हणून तिच्या मध्यस्थीने आज विशेष प्रार्थना करूया. तिसरा मुद्दा, दैवी पाचारण, मरियेचे दैवी पाचारण आणि तिची त्यागमय वृत्ती. पवित्र मरियेच्या डेफिनेटली नक्कीच काहीतरी स्वप्न, मनीषा, आशा, आकांक्षा होत्या. वयाच्या अगदी 14व्या वर्षी जेव्हा परमेश्वराने तिला निवडलं तेव्हा साहजिकच आपल्या भावी आयुष्याच्या तिने काहीतरी मनीषा रचल्या असतील, स्वप्न रचली असतील.
परंतु अशा वेळेला तिला जेव्हा माहिती पडते की परमेश्वराच्या योजना माझ्या योजनांपेक्षा मोठ्या आहेत, तेव्हा ती आपल्या सर्व योजनांना, सर्व स्वप्नांना तिलांजली देते, पूर्ण विराम देते आणि परमेश्वरांच्या योजनेला प्राधान्य देते. आपल्या संपूर्ण आयुष्याची दोरी ती परमेश्वराच्या हातामध्ये देते, ह्या विश्वासाने की परमेश्वराला काहीच अशक्य नाही. आता माझ्या आयुष्याची दोरी, माझी सर्व स्वप्न, आशा, आकांक्षा, मनीषा सर्व त्याच्याकडे. परमेश्वर माझी काळजी घेईल. मरियेप्रमाणे आपण त्यागमय जीवन जगत असतो का? टू बी व्हेरी कॉन्क्रीट. रविवारच्या वेळेला, रविवारची सकाळची मिस्सा जेव्हा अटेंड करायची असते, अशा वेळेला मी मिस्सेला जास्त प्राधान्य देतो की माझ्या झोपेला जास्त प्राधान्य देतो? जपमाळेची प्रार्थना जेव्हा घरामध्ये कौटुंबिक करायची असते, तेव्हा मी जपमाळेच्या प्रार्थनेला प्राधान्य देतो की टी व्हीवरती माझा कोणता आवडीचा कार्यक्रम लागलेला आहे त्याला जास्त प्राधान्य देतो? माझा भाऊ, माझी बहीण रस्त्यावरती उघडे नागडे फिरत असताना मी चांगल्या कपड्याने माझं कपाट तर भरत नाही ना? माझे बंधू भगिनी प्रतिदिनी भुकेने मरत असताना मी माझ्या घरामध्ये पंचपक्वाने करून तर खात नसेल ना? आणि त्याप्रती वाईट असं काही नाही, परंतु ह्या बंधू भगिनींची मला आठवण देखील पडत नसेल, मग हे फार दुःखद आहे. जेव्हा माझा भाऊ किंवा माझी बहीण अन्नासाठी, पाण्यासाठी, कपड्यासाठी तळमळत असेल आणि माझ्याकडे ते अपार असेल आणि मी त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करण्यासाठी तत्पर नसेल, तर हे पाप आहे. इट्स अ सिन. आणि म्हणूनच आम्हा सांगण्यात आलेला आहे, संत याकोब त्याच्या पत्रात सांगतो, श्रद्धेला जर कृतीची जोड नसेल तर ती व्यर्थ आहे. फेथ विदाउट ऍक्शन इज डेड. मर्त्य आहे तो विश्वास. त्यागमय वृत्ती मरियेप्रमाणे अंगी बाळगण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वराच्या योजना मोठ्या प्रमाण मानल्या पाहिजेत. आपल्या योजना असतात, आपली स्वप्न असतात, असाव्यात का नाही, परंतु परमेश्वराच्या योजनांपुढे आपली स्वप्न, आपल्या योजना छोट्या असतात. ह्याची देखील आपण दखल घेतली पाहिजे, कारण यशया संदेशाद्वारे तो आम्हाला सांगतो, तुमच्या योजना माझ्या योजनेपेक्षा निराळ्या आहेत, खूप छोट्या आहेत. ज्याप्रमाणे आकाश पृथ्वीपासून लांब आहे, जेवढं अंतर आहे, आणि उत्तर आणि दक्षिण ह्यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे, तेवढ्या माझ्या आणि तुमच्या योजनामध्ये फरक आहे, तफावत आहे. आणि परमेश्वराच्या योजना हिताच्या आहेत, हे तो आपणास इर्मया संदेष्टा अध्याय 29:11 सांगतो. माझ्या योजना तुमच्यासाठी हिताच्या आहेत, अनिष्टाच्या नाहीत, ज्या केवळ मला ठाऊक आहेत. मरियेने परमेश्वराच्या योजनेवरती भावविश्वास ठेवून त्यागमय जीवन जगली. तिच्याप्रमाणे आपण देखील त्यागमय जीवन जगण्यासाठी नेहमी तयार असूया. आणि शेवटचा मुद्दा, मरियेचं दैवी पाचारण आणि त्यामुळे तिने आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात स्वीकारलेल्या दुःख, अडीअडचणींना तिने कशा प्रकारे आनंदाने स्वीकार केला. मरियेला देवाच्या पुत्राची आई होण्यासाठी निवडले म्हणून ती कोणी वेगळी अशी ठरली नाही. ती वेगळी ठरली ती केवळ तिच्या श्रद्धेमुळे. आणि ती देवाची आई झाल्यानंतर तिच्या जीवनामध्ये दुःख, अडीअडचणी, संकटे, यातना, विरह आले नाहीत, अशातला देखील भाग नाही. संत कॅथरीन ऑफ सियाना सांगते की परमेश्वर ज्यांच्यावरती जास्त प्रेम करतो त्यांनाच तो जास्त दुःख देतो. परमेश्वर ज्यांच्यावरती जास्त प्रीती करतो त्यांनाच तो जास्त दुःख देतो. आणि मरियेच्या बाबतीत हेच घडलं. अगदी कोवळ्या वयामध्ये जेव्हा तिला निवडण्यात आलं, पवित्र आत्म्याच्या योगाने ती गर्भी संभवली. समाजाने तुम्हाला वाटते तिच्याप्रती खोचक बोललं नाही, तिला वाईट टाकलं नाही? नक्कीच टाकलं. संत लूक सांगतो की तिला घरामध्ये कुणीच घेतलं नाही. देअर वॉज नो प्लेस. हे फार थिओलॉजिकली लोडेड, ईशत ज्ञानाने लोडेड असं शब्द आहे. जागा नव्हती म्हणजे काय? कुणाच्या घरामध्ये मरियेसाठी जागा नव्हती? भरपूर जागा होती. त्यांच्या हृदयामध्ये मरियेसाठी जागा नव्हती, कारण त्यांनी मरियेचं चारित्र्य काय आहे हे ऑलरेडी त्यावरती त्यांनी स्वतःचं असं एक समीकरण तयार केलेलं होतं. आणि म्हणूनच त्यांनी स्वीकारलं नव्हतं की हे कसं शक्य आहे.
पवित्र आत्म्याच्या योगाने कोण कशी गर्भी संभवेल? त्यामुळे त्यांनी मरियेला जागा दिली नाही. समाजाने मरियेला वाईट टाकलं होतं. देवाचा पुत्र तिला मग गवानीमध्ये जन्माला आला. तो रातोरात इजिप्तमध्ये पलायन करावं लागलं. नवीन देश, नवीन भाषा, नवीन संस्कृती, नवीन लोक, ना ओळख ना संबंध, रातोरात पलायन. आणि तिने कुरकुर केली नाही, तिने ऐकलं. त्याचप्रमाणे अगदी 12व्या वर्षी येशू ख्रिस्त मंदिरात हरवला. आपला मुलगा, आपली मुलगी 1-2 मिनिटं घरी उशीर आले, ट्युशनवरून म्हणा, शाळेवरून म्हणा, कुठे खेळायला गेले असतील तर आपली काय थैथै होते. आपल्याकडे मोबाईल आलेले आहेत. आज आपण लगेच फोन करतो, बाबू कुठे आहेस, बेबी कुठे आहेस, उशीर का झाला. मरियेकडे मोबाईल नव्हता. 3 दिवसाचा प्रवास झाल्यानंतर तिला माहिती पडलं की माझा पुत्र, एकुलता एक पुत्र माझ्याकडे नाही. आणि त्याहून मोठं दुःख तिला असं वाटलं की माझी जबाबदारी आहे, तो देवाचा पुत्र आहे, मला त्याची काळजी घ्यायची आहे. मी त्याची मानवी आई आहे, त्याप्रमाणे मी देवाची आई आहे. आणि या जबाबदारीमध्ये मी कुठेतरी कमी उणी पडत आहे. काय तिच्या जीवावरून गेलं असेल 3 दिवस. अगदी कोवळ्या वयामध्ये तिचा पती योसेफ तिला सोडून गेला. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिने उचलली. कदाचित योसेफची हत्यारे देखील, सुताराची हत्यारे देखील तिने हाती घेतली असतील. आपलं दैनंदिन जीवन जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी तिने योसेफची हत्यारे उचलली हाती. लाज धरली नाही तिने. आणि मग शेवटी ज्याला आपल्या ह्या गर्भाशयात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, हाताला धरून चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, त्याला क्रुसावरती लाजीरवानं मरण देताना ह्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्याला मूठ माती दिली. ज्या मुलाला लहानाचं मोठं करायचं त्यालाच मूठ माती द्यायची, ह्यापेक्षा कोणाचं दुःख मोठं आहे. परंतु मरियेने ह्याविषयी कधी कुरकुर केली नाही. तर तिने ह्या सर्वाचा आनंदाने स्वीकार केला, कारण तिला शब्द ठाऊक होते जे तिने उच्चारले होते. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्याच शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. आपल्या जीवनात जेव्हा अडीअडचणी येतात तेव्हा आपल्या मुखी हे शब्द असतात की आपण स्वतःला, इतरांना आणि कदाचित परमेश्वराला देखील दोष देत असू की मीच का, माझंच कुटुंब का. असतीलही असे दोष आपण स्वतःला, इतरांनी आणि परमेश्वरालाही लावत असू. परंतु रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये संत पौल अध्याय 5:20 मध्ये आम्हाला सांगतो की जिथे अनंत कष्ट, यातना, पाप आहे तेथे परमेश्वराची कृपा देखील विपुल आहे. Where there is trouble, God's grace is double. आणि ह्या शब्दावरती आपण विश्वास ठेवूया. आणि म्हणूनच सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की मरियेप्रमाणे आपण श्रद्धेत टिकून राहूया, कारण यशया संदेश आम्हाला सांगतो, जो श्रद्धेत टिकत नाही तो कशातच टिकत नाही. प्रिय भाविकांनो,